आंधळ दळते कुत्र पीठ खातंय. नोटिसांनंतर श्रीराम ट्रस्टच्या भाडेकरूंचा संताप. वर्षानुवर्षांचा व्यवसाय, कर भरणा आणि वीज जोडणे, मग अचानक नोटिसा का? श्रीराम मंदिर ट्रस्टच्या भाडेकरूंचा प्रशासनाला सवाल. आधी अभिलेख तपासा, मगच कारवाई करा, भाडेकरूंची मागणी. शेवगावमध्ये श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील दीर्घकालीन भाडेकरूंच्या प्रश्नाने आता चांगलीच खळबळ उडाली. गट क्रमांक 13-13, 13-14 आणि 13-15 मधील अनेक व्यापाऱ्यांना शेवगाव नगर परिषदेने 31 जुलै रोजी नोटिसा बजावल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. वर्षानुवर्षे याच जागेवर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भाडेकरूंनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट भाडेकरू संघटनेने निवेदन देत सक्तीची कारवाई तात्पुरती थांबवण्याची मागणी केली. भाडेकरूंच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नावे मिळकत क्रमांक, कर भरण्याच्या पावत्या, वीज जोडणी आणि इतर संबंधित अभिलेख उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने सर्व कागदपत्रांची निपक्ष पडताळणी करावी, भाडेकरूंचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यानंतरच पुढील कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात आली. आमचा प्रशासनाशी संघर्ष नाही, मात्र अचानक कारवाई झाली तर अनेक कुटुंबाच्या चुली विझतील, अशी भूमिका भाडेकरूंनी मांडली. याचवेळी भाडेकरूंनी परिस्थितीवर बोलताना आंधळ दळते आणि कुत्रे पीठ खातंय, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन अभिलेखांची तपासणी करणार का? वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्या भाडेकरूंना दिलासा मिळणार का? याकडे आता शेवगावकरांसह श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचं लक्ष लागलंय. आम्ही शेवगावचे सर्व श्रीराम मंदिर देवस्थान A376 या ट्रस्टचे भाडेकरू या ट्रस्टच्या संघटनेच्या वतीने आज आम्ही रीतसर कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलो होतो. तर जे भाडेकरूंची जी मागणी आहे आणि जे त्यांना आता 31/7/2026 रोजी मुख्याधिकारी साहेब शेवगाव नगर परिषद यांनी एक अतिक्रमण म्हणून निष्कासित करावं, अनधिकृत बांधकाम अशी नोटीस पाठवली होती 181 आणि 189 खाली. तर सदर नोटिसीची आम्ही तक्रार तशी शिवूनकडे हरकत घेतलेली आहे. भाडेकरूंनी सर्वांनी प्रांत साहेबांकडे घेतलेली आहे, तहसीलदार साहेबांकडे घेतली होती, पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद सर्व भाडेकरूंना काही मिळालेला नाही, काही कन्व्हिन्स झालेलं नाही. मग त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर साहेबांकडे भेटण्याकरता आलो होतो. तर कलेक्टर साहेबांना हे सर्व दाखवलं. साहेबांचं स्वतःही म्हणणं आलं का महसूल प्रशासनाला वर्ग 3च्या देवस्थानच्या जागेमध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही, कारण की इट इज अ डिस्प्यूट ऑफ द टेनंट अँड द ऑक्युपंट, म्हणजे मालकाचा आणि भाडेकरूचा हा संबंध आहे. तर यामध्ये ट्रस्टला म्हणजे सीओला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि आमच्या ट्रस्टचा आणि आमच्या भाडेकरूंचं यांचं कोणत्याही प्रकारचं दुमत आणि काही डिस्प्यूट तिथं अस्तित्वात नाही. तर विनाकारण राजकीय हस्तक्षेप म्हणा, काही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स म्हणा, ते वेगळ्या पद्धतीने डमी तक्रारदार वगैरे उभा करून भाडेकरूंना सतत वारंवार गेली 8 ते 10 वर्ष झाली हा छळ करण्याचा, हॅरेसमेंट करण्याचा जो प्रकार शेवगावमध्ये सुरू आहे. नुकताच आमच्या शेवगाव शहरामध्ये 3 प्रकारच्या अतिक्रमण मोहीम सीओ मॅडमनी राबवलेल्या आहेत. तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या विसंगती आलेल्या आहेत. अनेकदा शेवगावने आम्ही आवाजही उठवले आहे. बाजूचे लगतचे आमचे 2-3 तालुके असतील, पाथर्डीमध्ये अतिक्रमण थांबलेलं आहे, नेवासामध्ये अतिक्रमण थांबलेलं आहे, पण का न जाणू शेवगाव तालुका एकदम हडप्पा संस्कृती करण्यासारखं काम आमच्या सीओ मॅडमचं आणि शेवगावच्या प्रशासनाचं जोरात हे काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आज आम्ही स्पष्टपणे कलेक्टर साहेबांना आमची नाराजी व्यक्त केली आहे आणि सदर ट्रस्टमध्ये कोणत्याही नगर परिषदेने प्रशासनाने नोटीस बजावून अतिक्रमण निष्कासित करू नये असा त्याला अधिकाराने अल्ट्रा व्हायरस त्यांनी ती नोटीस पाठवलेली आहे. नगर परिषद ही ओव्हरस्टेपिंग इट ज्युरिडिक्शन. त्यामुळे आम्ही सूचना तशी केलेली आहे. साहेबांनी आश्वासनही केले आहे आणि योग्य ती मुदतवाढ देऊन योग्य ती संबंधितांवर कारवाई सुद्धा करू असं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तुम्ही जसं म्हटले आता की घरमालक आणि भाडेकऱ्यांचा विषय, मात्र सीओने ही कारवाई केली आहे. अचानक सीओची ही कारवाई करण्याचं कारण काय? यात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? 100% आहे. राजकीय हस्तक्षेपाशिवाय कुठलाही अधिकारी आपल्या नोकरीवर फारच कोणती तरी गादाईने एवढ्या स्वरूपाची मोठी कारवाई घेत नसतो. त्या पद्धतीने चाललेले आजवर जो शेवगाव तालुक्यामध्ये ज्यांनी अतिक्रमणाच्या मोहिमी तथाकथित राबवल्या त्या कितपत होत्या का? ते फुटपाथपर्यंत सीमित होत्या. 2 फुटाच्या असतील, 3 फुटाच्या असतील, पण त्याचा परामर्श सीओनी इकडे धरला असेल, प्रशासनाने घेतला असेल किंवा जो कोणी असेल याच्या मागचा जो मास्टर माइंड असेल त्यांना हे लक्षात येत नाही की सदर जागा ही वर्ग 1-2 नसून वर्ग 3 आहे. त्याचा मालक देवस्थान ट्रस्ट आहे. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट A376 हे तिचे मालक असून त्या मालकांना विचारून त्यांच्या संमतीने ही भाडेकरू लोक 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, काहींचे 65 सालापासूनचे करार आहे. हे तिथं वास्तव्यास आहेत. आज त्यांनी जो मुद्दा उचललेला आहे की 30-32 एकराचं अतिक्रमण भाडेकरूंनी केले, तर वास्तव बघता त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्थळ निरीक्षण केलेलं नाही, कोणत्याही प्रकारची मोजणी त्या ठिकाणी घडलेली नाही.
आणि त्या 30-32 एकरमध्ये भाडेकरूंच्या ताब्यामध्ये मूळ बाधा फक्त 10 ते 12 एकर जमीन आहे. उर्वरित 20 एकर हे ते तुम्ही शोधा हो, अतिक्रमण कोणाचं आहे आणि कोणाचं नाही. तर जे आपण जुने म्हणतो चोर सोडून संन्याशाला फाशी, त्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या प्रशासनाचं काम चालू आहे. आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातं या पद्धतीने सगळं कारभार चालू आहे. मुळात शेवगावमध्ये आमचे विरोधच शिल्लक राहिलेले नाही. मला एकंदरीत वाटतं का जसं पुस्तकांमध्ये आपण हडप्पा संस्कृती बघितली त्या प्रकारे आमचं गावाचं आज हडप्पा सारखं शेवगाव यांना उदाहरण करायचं आहे. तुम्ही आज कलेक्टरांना निवेदन दिलेले, तुमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आमची एकमेव असेल का न्यायिक असेल, संयुक्तिक असेल का आम्ही न्यायालय धरूनच योग्य त्या मार्गाने सन्माननीय न्यायालयामध्ये दाद मागणार. मग आम्ही शेवगावचे असेल, नगरचे असेल, गरज पडल्यास उच्च न्यायालय व त्याहूनही गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात मान्य न्यायालयात सुद्धा आम्ही दाद मागण्याचा आमचा अधिकार राखून ठेवलेला आहे आणि ती आम्ही तयारी ही दर्शवलेली आहे. संबंधित विषयानुसरून आम्हाला 3 तारखेला नोटीस आल्या नगर परिषदेचे. मुळात जून ते सप्टेंबरपर्यंत अतिक्रमण काढू नये हे शासकीय 2001 सालचा निर्णय आहे. सेक्शन 181 आणि 189 त्याचा जो उल्लेख आहे नोटीसमध्ये त्यानुसार बांधकाम परवान्याचाही विषय राहत नाही. परंतु ही सगळी गोष्ट ज्यावेळेस आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माननीय जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी साहेब यांच्या कानावर घातली तर त्यांनी कलेक्टर साहेबांचा वेळ घेऊन आज आमची भेट घडवून आणली आणि कलेक्टर साहेबांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला विश्वास दिलेला आहे. धन्यवाद.